त्या ठिकाणी लाडूचा रवा देखील भुजणं चालू आहे. लाडू बांधले जाणार आहेत लग्नासाठी. आणि म्हणजे आता आपल्या खानदेशातच काय तर पूर्ण महाराष्ट्रातच देतात की मुलीचं लग्न असलं की नवरदेवच्या घरी लाडू दिला जातो, म्हणजे त्यांना नाश्ता वगैरे, सांजोऱ्या लाडू ते पण होणार आहे. सांजोरींचा जो सांजा असतो, मधला रवा जो भरायचा असतो, तो झाला आहे तयार. इथे सकाळीच तो तयार केलेला आहे. आता ते लाडूंचं करताय. इकडे पूजा आमची घरं पुसते. हो, आणि आता दुपारून लगेच हळद वगैरे फोडणं का होणार आहे. हळद फोडणं आणि रास पण पुजायची का गं? बरं, मग ते रास पण पुजणं ते पण आपण आज बघणार आहोत इव्हेंट. माझी तर खूप धावपळ चालली आहे. म्हणजे मी तिकडे गेली, परत 2 दिवस राहिली मी ताड्याला माझ्या सासरी, आणि परत इकडे आली आता 2-3 दिवस. मग कालचा बस्ता झाला, परत आज हे 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळे ठीक आहे. आता सुट्टी झाली की आता परत लगेच घरी जायचं आहे. अजून म्हणजे ये जा चालूच आहे. इकडे माझी पृथ्वी झोके घेते, जाऊ करते अभ्यास आणि रुद्धी करते आराम. म्हणजे लग्नाच्या घरात एकतर कामं भरपूर असतात आणि त्यात ही लहान लहान मंडळी खूपच काम वाढवून टाकतात. हे माझं कार्ट खूप काम वाढवतो छोटंसं. तू आता काय करते तिची किंमत वगैरे? म्हणजे 50 रुपयावरती झालं तुझं सगळं पॅक करून त्या साडीवरचं? हो, म्हणजे हे ना घेऊन जाते. त्यातच वृत्ती उठून गेली असं ब्लाउज टाकायला घेऊन जाते हे. अरे आवाज किती होता मग ते बाळ. हिला नुसतं एका साईडला ब्लाउज काढून घेऊ का? मग ब्लाउज काढून घेऊ. अच्छा, मग आता काढूनच घे ना. काढे ना 2500ची वाटतं. पण आता कशासाठी? अरे विचारतात ना. 1600 छान आहे, तुझ्या साड्या खूप आवडल्या मला. 3000ची. कोण आहे ऋतू? ऋतू आहे. तुला आवडते? धरली ना मांडीवर आहे ना, जिजूच्या मांडीवर आहे. मांडीवर बसली. गरम झालं हो बहीण. आहे नवरी आणि नवरीची मम्मी, नवरीची आजीबाई यांना केळवणचं जेवण आहे आणि ते जात आहे माझ्या मोठ्या काकांकडे. नवरीची मम्मा पीठ दळून ठेवलं इथे. खूप तांदळाचं तूप होत आहे गरम. माझे काकू करताय सांजोरींचा रवा का पिठी सॉरी हां लाडूंचा रवा पिठी आहे ती म्हणजे भाजताय. लाडू करायचे आहेत ना आता लग्नासाठी. त्या दादाचं झालेलं आहे आता रासपूजन आणि हळद फोडणं. आता आपल्या ताऊचं, ही जी ताऊ बसलेली दिसते, ताऊचं करत आहोत आपण हळद पूजन, हळद फोडणे आणि रासपूजन. त्याचीच तयारी ही इथे चाललेली आहे. असं डेकोरेशन झाल्यानंतर आपण इथे हळद फोडण्याचा कार्यक्रम हा माझ्या वडिलांच्या घरी आहे, तो माझ्या काकांच्या घरी होता. दोघं भाऊ बहिणींचं लग्न ह्याच महिन्यात आहे, अगदी 2-3 दिवसाच्या अंतरावर. हे 23, 24, 27, 28 असं आहे. तर आज आपण पाहूया की कशा पद्धतीने आपल्या खानदेशमध्ये, तिथं तर पाहिलंच तुम्ही, पण आता इथे देखील करूया आपण. चला तर मग.
काढून घेतलं दिसतंय सगळं. आता त्या घेत ना तर लायला ये ना मग लोक नाही मी बोलली पण उतरण्यात तो नाही आता पूजा ती वाली खा ना तू. कोणती खाल्ली दाखवा मला कोणती ती घ्यायची ना चॉकलेट वाली कॅन्डी मस्त कॅन्डी होती. ती ती काय नारायण घेऊन घेतात का या मी आणते काय माहिती पण ती वहिनी करणे लागण्यात काय ते कापून घेतात हे का काढ नाही तसंच पीठ घालणार पेटीनं थोडंसं पाणी आणलंय का ग ग्लास दे करायला कसं करतो ती मावशी करून देते कोण करायचं काहीच नाही आणि काही काम बी येत नाही ना मग ते तरी डायकी कधी ठेव मग वरती कोरी डायकी लिहिलं होती ती कोरीची जशी तशी याला सोपारी राहायचा कंटाळा पाच सहा हळद पडतो कोणाला मम्मी दही विरजण्यासाठी आवश्यक असते विरजन. संदीप रावांचं नाव घेते कारण आहे रासपूजन. ताजमहल बांधायला कारागीर कुशल सूर्यकांतांचं नाव घेते तुमच्यासाठी. थँक्यू आमच्यासाठी स्पेशल. शुभ कार्याच्या सुरुवातीला करतात गणपतीचे स्मरण. संदीप रावांचं नाव घेते हळद फोडण्याचे कारण. ऐकून येते. इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून. गजानन रावांचं नाव घेते मनोहर कदम यांची सून. कंचनपूरच्या स्कूलामध्ये मुलं खेळत होती गेम. इकडून आले सूर्यकांत वाटेले होते. मुंबईची मम्मादेवी, कलकत्त्याची कालिंगा. हिरणरावांचं नाव घेते राजू पाटलांची बालिका.
लीला जिंकला शक्तीपेक्षा युक्तीने मुरुषरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. नावला प्राचीताई नाही कधी जोरात घ्यावं लागेल मला अजून सांगणार नवीन बोल असं घुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास गिरीशरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. मम्मी तुम्ही दिसत नाही. त्यांना त्याच्या जास्त आवाज राहुले ना बरोबर आहे ना. चांगली ताई. तर अशा पद्धतीने आजचा आपला हळद फोडण्याचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. हे अशी ही हळद ही बारीक केलेली आहे आणि हिला आता
चक्की म्हणजे एखाद्या चक्कीवर जाऊन मग दळायची. आधी असं जात्यावर दळत असायचे, परंतु आता कोणीही जात्यावर दळत नाही. गिरणी ज्याला आपण म्हणतो म्हणजे चक्की आमच्या खानदेशी भाषेत, तर त्याच्यावर ते आता दळलं जातं. कारण आता आमच्या वहिन्यांकडनं अजिबात जातं ओढलं जात नाही. तर असो असा होता आजचा हा छोटासा व्हिडिओ. आणि तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे हळद फोडण्याच्या कार्यक्रमामध्ये काय काय केलं जातं ते देखील कमेंट करून सांगा. आणि एवढ्या माझ्या सगळ्या बहिणींनी आणि मी सुद्धा जे उखाणे घेतलेत त्यातलं तुम्हाला आवडतं उखाणं कोणतं आहे, कोणतं छान वाटलं, कोणतं नवीन वाटलं ते देखील मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. आणि असाच आपला प्रतिसाद सतत राहू द्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.